मंडळी नमस्कार. मनासारखा घर जावाई शोधण्यासाठी गेले महिनाभर झालं तरुणांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेतोय चाचणी. शेकडो तरुण माझ्या मुलीशी म्हणजे लवलीशी लग्न करण्यासाठी आले आणि गेले. मुलीला पसंत पडला की मला पसंत पडत नाही आणि मला पसंत पडला की मुलीला पसंत पडत नाही. अहो सगळा अण्णा घोळ नि बट्ट्या बोल. बघूया आज कोण कोण नमुने येतात ते. गुड मॉर्निंग कोल्हे साहेब. गुड मॉर्निंग. ऐकलीच नाही केला. गुड मॉर्निंग. अरे इंग्लिश शिकल्याला दिसतंय. माझं नाव टिंग्या बहिरे. तुमच्या पोरगीला बाहेर बोलवा, लग्न करून माझ्या घरी घालवा, 1 वर्षात नातवाचा पाळणा हलवा. सिद्ध करून दाखवायची हिंमत माझ्यात आहे आणि तुमचा जवळ मी होणारच आहे. अरे पण हे तू कोण ठरवणार रे टिंग्या? हे मीच ठरवणार. मी या मुलीचा बाप आहे बाप. काय म्हणला? साप आहे? या खोलीत साप आहे? मला सापाची फार भीती वाटते हो. मागे एकदा झोपेत असताना माझ्या पॅन्टीत शिरला होता. असाच कापदिशी पाठीजवळ दाबून धरला म्हणून पुढे आलं सट्टाळा. नाहीतर कुठे गेला असता माहितीये? कुठे गेला असता माहितीये? डायरेक्ट पोटात गेला असता. मारा आधी तुमचा साप मारा. अरे घाबऱ्या उगी साप म्हणून भुई कशाला धोपटतोस? मी म्हणालो मी या मुलीचा बाप आहे बाप, साप नव्हे. सरळ ऐकून घे की रे किंड्यो. काय म्हटला? किंडा. बेवडा कोणाला म्हटलं? अरे किंड्या म्हणलं मी. बहिऱ्या किंड्य. किंडा होय. मी किंडाच आहे. यासाठी मोठ्याने कशाला वाढायला पाहिजे? चालेल. किंडा मुक्का अपंग कसलाही जावाई चालेल, पण माझ्या मुलीच्या अटी मान्य असतील तरच तू माझा जावाई होशील. मी मुलीला पाठवून देतो. काय म्हटला? मुलीला पेटवून देतो? काय कोल्हे साहेब, मुलीचा इतका द्वेष करणं बरं नसतं कोल्हे साहेब. बाप ऐकता कसाही आहात तुम्ही, म्हणजे मुलीला पेटवून देतो? अरे दिल्या पेटवून नव्हे, मुलीला पाठवून देतो. असं आहे होय. बर. खरं एवढी एक गोष्ट सांगा, तुमच्या मुलीचं नाव काय आहे? माझ्या मुलीचं नाव लवली. काय लावली? लवली. लवली. वा. काय मुलीचं नाव सेक्सी आहे, लवली. आता मी तिचा 1,000 रुपया आणि ती माझी पावली. एकदा हातात गावले की अगदी प्रेमानं खेळत ती पावली. मग मी तिचं झाड आणि ती माझी. बस. काय झालं लवली? किती नाचवलीस ग तू? एवढ्यात दमलास? अरे लग्न झाल्यानंतर आयुष्यभर माझ्या तालावर तुला असंच नाचावं लागेल. ठेचावं नव्हे नाही, माझ्या तालावर नाचावं लागेल. नाचावं लागेल असं? मग तुम्हाला सांग, कोण आहेस ग? सिनियर कोरिओग्राफर की लावणी तारका? छाया माया खुटेगावकर सह सुरेखा पुणेकर एका जमात? मी तुझी होणारी बायको आहे, लवली आहे, लवली. एवढ्या मोठ्याने कशाला ओरडतीस? मला काय ऐकू येत नाही व्हय? यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. काय कोंबा? नाही म्हणजे कानात काय काट्या कोंबा? कोंबायचंच असेल तर कानात हे कोंबून घेतो की ऐकू येण्याची मच्छी. माय इंग्लिश टिंग्या. या नागोबाने फार पाहिल्यात असल्या डबल भोपळ्याच्या पोंग्या. चांगलं बोललास रे खेकड्या, मोडीत तुझ्या नांग्या. माझ्या अटी ऐक रे समुद्री झिंग्या. 8 नंबर 1, बोल. तुझी सगळी इस्टेट माझ्या नावाने केली पाहिजे. हे काढून याकडे आई बाप माऱ्यावर सोडून तू माझ्या घरी नांदायला आला पाहिजे. एका पायावर येतो, नाचत येतो, तुझ्या नावचं डोरला घालून येतो, आई बाबा तिकडे नक्षलवादी जंगलात सोडून येतो, पण आहे तसा येतो. एक काम कर, माझ्याशीच लग्न कर. ते माझ्या डॅडीने दिलेल्या पॉइंटवर अवलंबून राहील. कसला पॉइंट? मार्क्स यु नो, गुण
जुळतील. ते पाहू हा. तोपर्यंत आज जाऊन माझ्या डॅडीचे हात पाय दाबत नाहीये. तू सांगशील तर तुझ्या डॅडीचा गळा सुद्धा दाबतो. हे? पण तू मला विसरू नकोस हं. कारण कसं आहे, दिवस आहेत लढायचे, विमान वाचून उडायचे. दिवस आहेत लढायचे, विमान वाचून उडायचे. बघू हा बघू. अख्ख्या गावात मी एकटीच लग्नाची मुलगी शिल्लक आहे. त्यामुळे माझ्यासाठी तरुणांची कशी लाईन लागली लाईन. पण मी पण असा नवरा शोधून घेईन की पैशानं असावा गब्बर, रूपानं असावा जबर. आता कोण येते सॅम्पल ते बघूया. गुड मॉर्निंग मिस लवली. माझं नाव थोंब्या. तू सुद्धा लग्न करायला आलास माझ्याशी? मग काय उगीच आलोय. गाडीत बसून खात आलो. तुझ्या नादात दोन कुत्री, पाच कोंबड्या चिरडल्या माझ्या गाडी खाली. तरी बरं, सलमान खान सारखी गाडी खाली झोपलेली माणसं नाही मारली, नाहीतर पोलिसांची चांगलीच किक बसली असती तुझ्या गाडीवर. आता लावणारच तुला माझी कुंकवाची टिकली. काय उपयोग? तुझी जीप पडली आहे लांडी. जरी जी पडली लागली तरी भक्कम आहे आयुष्याची दांडी. माझ्या प्रेमाचं झालं लागते तुझ्या जेवणाची कुंडी. तुझ्या वेलीला बांधतो माझी उगीच भाव खाऊन करे ठोंब्या. माझ्या अटी कबूल असतील तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मोबाईल काढू नंतर कोण टाक. अरे ऐक, 8 नंबर 1, लग्न झाल्यानंतर तू माझ्या घरी नांदायला आला पाहिजे. सगळी घर कामं केली पाहिजे. आई बापाला कायमच सोडून दिलं पाहिजे. आणि बापाला खाली पण बोलणारच आपल्या लग्नाचं जेवण महत्वाचं म्हणजे सगळी इस्टेट माझ्या नावाने केली पाहिजे. भांडवल पुस्तकावर जा तर आज जाऊन बैस. माझ्या डॅडीने तुला जास्त मार्क्स दिले तरच मी तुझी. काय गंमत आहे पहा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे अक्कल नाही, आणि ज्याच्याकडे अक्कल आहे त्याच्याकडे पैसा नाही. आता या पैशाच्या लालसेने डॅडी माझ्या घरात कसला धोंडा बांधतायत कोणास ठाऊक. शेवटी कोण येते ते तरी बघूया. पण अजून कसं कोणी आलं नाही. जाम भूक लागली. डॅडी, डॅडी, आलो डॅडी, मला भूक लागलीये. मी काहीतरी खाऊन येते. तोपर्यंत बघा कोण येतंय का. ठीक आहे काही काळजी करू नकोस. एकापेक्षा एक नमुने यायला लागलेत. त्यांच्या बरोबर काय बोलायचं कसं बोलायचं ते मी ठरवतो. तोवर तू आपलं भूक भागेतोपर्यंत आज जाऊन काय खायचं ते खा. आता आणि कोण नमुना येतोय का दरवाजा बंद करून घ्यावा. अरे
आईला शिर्डी आली का पालवा आलंय काय कळ ना. अरे 2 पायाचा माणूसच दिसतोय. अरे नुसत्या टाळ्या काय वाजवतोय. अरे अरे तुझ्या टाळ्या वाजवल्यावर मला काय कळायचंय. अरे इकड्यावानी नुसत्या टाळ्या वाजवू नकोस. काहीतरी बोल बोल आलाय तसा बोल. अरे सारखा आयवा कंपनीची जाहिरात करतोय का काय. त्याच्या आईला काय कळणार झालंय. हा तरी हे शहाणपण बरं केलंस. काय जे तुला म्हणायचंय ती चिठ्ठीवर लिहून आणलंस. वय बरं झालं. बघूया बरं काय लिहिलंय चिठ्ठीत. मी मुका आहे. मुका घ्या मुका. अरे तुला काय पाहिजे काय. अरे बोला येत नाही खरं चांगलंच हुशार आहे की रे. नाकावर बोट ठेवून बाई मागतोयस. पैताना मारीन. अरे हे काय घंडेवालीच आहे का तुझ्या. म्हणजे माझ्या पोरगी संग लगीन करा आलायस म्हण. तोंडात बोट घालून सनईची खून करून दाखवते. अरे वा वा वा. काय करशील र माझ्या पोरीसाठी तू. हा म्हणजे धुणं धुणार होय. मला वाटलं तिलाच उचलून आपडणार. आणि काय करणार तू. चांगलंच अक्कलबाज आहे की रे. पोरं खेळवायची खून करून दाखवते. म्हणजे ती बी जन्माला घालणार तू. आधी लगीन तर करले का. तुला कसली बायको पाहिजे. फुटबॉल सारखी फुगलेली पाहिजे होय. ती द्यायला येईल तर तुझी इस्टेट देणार नव तू. म्हणजे सगळं पैसे चिल्लर सकट नोटा सकट माझ्या पोरगीच्या तिजोरीत कुंबून ठेवणार म्हण. हुशार आहे हुशार आहे. हा आता आज जा काय. आता दुसरं कोण सॅम्पल येतंय बघूया. हे काय झेपाय सारखं नाही बाबा. खायला त्याचा परिणाम माझ्यावर झाला. लवली आता कोण येतंय ते तुझं तू बघ बाळ. मूर्ख महामूर्ख शतमूर्ख बैल आणि सरळ आमच्या घरात घुसवली. अक्कल शून्य गाढवा. ए फटाकडे सरळ बोल नाही तर चापकानं मारेल. तुझी नको ती फॅशन बघून माझा बैल घुसला आणि तुला जर्सी गाय समजून घरात घुसला. ए तुला काही बाई माणसांशी कसं बोलावं काही कळतंय की नाही. यू फुल. मी फुल तर तू फुलाखालची नदी. मी तर तुझ्या संग लगीन करायला आलोय. लवली माझं नाव जातीवंत शेतकरी गणा. खेडेगावचा दिसतोस. अगदी दादा कोणकेन सारखा दिसतोयस. मग हो की माझी उषा चव्हाण. भांगलतो रान दर साली मोती पिकवतो छान. बर आधी माझ्या अटी ऐक. त्या कबूल असतील तरच मी तुझ्याशी लग्न करेन. सांग सांग तुझ्यासाठी काय करू. वाघाच्या चाब्यात हात घालू का नागाच्या बिळात पाय खालू. नको नको इतकं काही करायची गरज नाही. तू माझ्याशी लग्न करून माझ्या घरी नांदायला आला पाहिजे. नांदायला आला पाहिजेस. हो. मी काय हंडगा आहे का काय. ये. तुझी सगळी इस्टेट माझ्या नावाने केली पाहिजे. तुझ्या बाण मिळवून ठेवल्या काय. तुझ्या आई बाबांशी संबंध सोडून तू इथे घर जावई म्हणून राहायला पाहिजेस. काय तुझ्या सारख्या गोऱ्या गुमत्या फॅशन वाल्या बायकोसाठी मी जन्मदात्या आई बापाला सोडू. अगं मी बैल वेळा नाही. मी मर्द गडी आहे मर्द गडी. अगं सरळ तुला पळवून येईल पण आई बापाला सोडणार नाही. शाबास शाबास रे माझ्या वाघा. तू खरा पुरुष आहेस बघ. मर्द मर्द. या लबाडराव कोल्हेच्या परीक्षेत तू पास झालास वाघा. डॅड परीक्षा कसली परीक्षा. वर परीक्षा. अगं माझे प्रेमाचे पोरी लवली तुला सज्जन
निर्व्यसनी निरोगी नवरा मिळावा म्हणून मी तुझं स्वयंवर मांडलं होतं. गणा, आजकालची पोरं बायकोच्या सांगण्यानं आणि इस्टेटीच्या लोभानं म्हातारपणी आई बापाला वृद्धाश्रमात घालत्यात, तर कुणी बेवारस अवस्थेत कुठेही सोडून देत्यात. पण तू खेडवळ असलास तरी मातृपितृ भक्त आहेस. तुझा धडा समाजातल्या इतर तरुणांनी जर घेतला तर निराधार होणाऱ्या अनेक आई बापांना कायमचा आधार मिळेल. मी आनंदानं, माझ्या खुशीनं माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय. वागा, हे घे. तुझी माझ्या प्रेमाची जोडी जोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची. मग काय लवली, पसंत आहे ना या नवऱ्याची सावली? हो, आज मला गणरायाची मूर्ती पावली. पण लवली, माझी एक अट आहे. कसली? ऐकलं का जावाय बापू? हो, बोला ना सासरे बुवा. दोघांनी पण झकासवानी नाव घ्यायचं आणि मग पुढं व्हायचं. इश्श, आता त्यात आणि इश्य कसलं? लगीन करायचंच आहे तर तिची सुरुवात नावापासूनच होती. घे नाव. बर. काळ्या कोंबडीनं आमच्या खुराड्यात पांढरी घातली अंडी, गणपतरावांच्या मिठीत जाऊन पळून जातीय थंडी. वा 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 वा, गणपतराव, आता तिचे खंडी पळून गेली. तुम्ही एखादं झकास नाव घ्या बरं. मी नाव घेऊ? घ्या घ्या. बायको मिळाली सेक्सी बारी, नाव आहे तिचं लवली. फॅशन बघून पहिलं माझी तिच्या अंगावर धावली. काय नाव घेतलं सुरात? आता निघू दे दोघं.